या पृथ्वीवरचं सर्वोत्तम औषध काय आहे? खरंच प्रत्येक आजाराची सुरुवात मनापासून होते. तर आपण एक प्रॅक्टिकल थिंकिंग पण ठेवलं पाहिजे. वी शुड नॉट फॉलो ब्लाइंडली एनिथिंग. मी आजारी पडेन आपण त्या नकारात्मक ऊर्जेला अट्रॅक्ट करत आहोत. ह्याचा फॉर्म्युला काय आहे मागचा? कसं बॅलन्स केलं पाहिजे या गोष्टी? भारतच बराच मागे आणि एकेकडे हाच भारत टॉपवर होता. आपल्या विचारांचा कुठेतरी इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यात याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो? अजूनपर्यंत तरी पृथ्वीवर एके लॅब अशी बनली नाहीये की इकडनं तुम्ही अन्नपदार्थ टाका आणि तिकडनं रक्त बनून बाहेर पडेल. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपलं कसं दिनचर्या असली पाहिजे? चुकीचे अन्नपदार्थ आपणच शरीरात टाकतोय आणि आपणच ती सिस्टीम खराब करतोय. अशी कुठली गोष्ट आहे की मॅनिफेस्ट करताना 90% लोक ती चुकीची करतात? डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. एखाद्या घरी सगळेच आजारी लागोपाठ पडतात, एखादा व्यक्ती आजारी आहे बरेच महिने झाला, तो कसं काय मॅनिफेस्टेशन यूज करून त्या आजारातून बाहेर पडू शकतो? आरोग्य ईशान्य दिशेत नाही येतं. अशा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात वास्तूमध्ये की ज्याच्यामुळे झोपेचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ओव्हर थिंकिंग करायला लागतात? वास्तुशास्त्रामध्ये ते पण एक सायन्स आहे की ते शास्त्र काय सांगतं मॅडम. अशी कुठली सर्वात मोठी चूक असते जे अननोईंगली वास्तूमध्ये घडले जातात आणि त्याच्यामुळे आरोग्य प्रॉब्लेम्स चालू होतात? प्रत्येक मुलां किंवा भाग्यांनी जुलै महिन्यामध्ये स्पेशली काय काळजी घेतली पाहिजे हेल्थच्या दृष्टिकोनाने? एक प्रयोग केला होता. डॉक्टरनी ज्यावेळी इंजेक्शन दिलं त्यांनी कॅमेरा वगैरे लावले होते. संपूर्ण त्याचा स्टडी त्याचा चालू होता. एक्झॅक्टली 2.5-3 तासानंतर तो मेला आणि ते सगळे सिग्नल शरीरात तसेच्या तसे आले जसे डॉक्टरनी सांगितले होते. ईच अँड एव्हरीथिंग की जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने सगळं होत गेलं की डॉक्टरनी त्या व्यक्तीला काही लोक औषधांपेक्षाही लवकर बरे होतात. यामागे फक्त शरीर असतं, मन असतं, एनर्जीज असतात का श्रद्धाही कॉन्ट्रीब्यूट करतात? आज याच गोष्टीवरती चर्चा करायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेश थोरवे. ते एनर्जी एक्सपर्ट आहेत, वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहे, रेकी ग्रँड मास्टर आहेत आणि मास्टर हीलरसुद्धा आहेत. चला तर मग सुरुवात करू. नमस्कार सर, वेलकम टू डिजिटॉक पॉडकास्ट. थँक्यू सो मच. सरळ प्रश्नांपासून सुरुवात करू. हे असं खरंच आहे का की प्रत्येक आजाराची सुरुवात मनापासून होते? 100% खरं आहे. एव्हरीथिंग इज इनसाइड ओनली, नथिंग इज आउटसाईड. आणि जे आपण रिफ्लेक्ट करतो, जे आपण एक्सप्रेस करतो, जे आपण स्प्रेड करतो तेच आपल्याकडे रिबाउन्स होऊन येतं. आणि त्यामुळेच मनावर आपण काम करणं गरजेचं आहे. जसं मन आहे त्या पद्धतीनं एनर्जीच्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि जशा व्हायब्रेशन्स क्रिएट होतात इट अट्रॅक्ट्स द सेम व्हायब्रेशन्स फ्रॉम युनिवर्स, फ्रॉम आउटसाईड. त्यामुळे जसं तुम्ही बोललात की औषधांच्या पलीकडे काही आहे का, तर यस, औषधांच्या इव्हन सगळ्याच गोष्टीच्या पलीकडची गोष्ट आहे. ती ही सगळ्यांच्या पलीकडची नाही तर सगळ्याच्या आपल्या आतली गोष्ट आहे. तर जसं आपण आहोत तसं आपल्याला समोर मिळतं. तर त्याचप्रमाणे आरोग्याचा जो विषय आहे, जसं मनाचं आरोग्य आहे त्या पद्धतीनं शरीराचं आरोग्य आपल्याला मिळायला सुरुवात होते. पण असं खरंच आहे का की नेहमी आपण जर बोललो की माझं आरोग्य चांगलंच राहील तर ते खरंच चांगलं राहील? ते चांगलं राहील, परंतु केव्हा, ज्यावेळी आपण त्यानुसार काळजी पण शरीराची घेऊ त्यावेळी. नुसतंच असं बोलून काही पॉईंट नाही आहे ना. शब्दांनी सकारात्मक ऊर्जा वाढत जाते की आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो, पण त्याला आपल्या कर्माचे पण जोड देणं गरजेचं आहे, ॲक्शनचे जोड देणं गरजेचं आहे. समजा एखादा लहान मुलगा म्हणला की मी दिवसभर पावसात भिजेन आणि एसीत झोपेन आणि मला काही होणारच नाही, पण त्यांनी जर ते शरीराच्या मर्यादेच्या पलीकडे ते स्ट्रेस केलं तो आजारी पडणार हे साहजिक आहे. त्याच्यामुळं बोलण्यामुळं एनर्जी ॲक्टिवेट होते हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की त्याला ॲक्शनची पण जोड देणं गरजेचं आहे. त्याला आपण तेवढ्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, तेवढा आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे, प्राणायाम, योगा अशा गोष्टी पण फॉलो केल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतल्याच्या नंतर त्याच्या पुढे त्यांनी असं म्हणलं पाहिजे ओके मी नाही आजारी पडणार. हां, तर ह्या दोन्हीचा बॅलन्स करणं पाहिजे. नुसतंच बोलून उपयोग नाही किंवा नुसतंच फक्त ॲक्शन घेतली पण तो मात्र निगेटिव्ह बोलतोय, मी आजारी पडेन.
इन केस आपण त्या नकारात्मक ऊर्जेला अट्रॅक्ट करत आहोत. आजार म्हणजे काय, ते नकारात्मक ऊर्जेचंच एक स्वरूप आहे. म्हणजे आरोग्य काय किंवा अनारोग्य काय हे ऊर्जेचीच रूप आहेत. ज्यावेळी ऊर्जा संतुलित असते त्यावेळी आपण फिट असतो, आणि ज्यावेळी ऊर्जा असंतुलित होते त्याचा अर्थ आपण आजारी पडतोय. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीच्या माध्यमातनं आपण ह्या ऊर्जेचं संतुलन साध्य करत राहणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणताय ते तसं होईल की जर मी पॉझिटिव्ह बोललो तर एक्झॅक्टली शरीर पण पॉझिटिव्ह राहील. बरोबर. ते वाईस वर्सा जर Exactly. निगेटिव्ह बोललो आपण तर हा जरी फिट असेल माणूस की माझा तरी तो आजारी पायच पडणार. दुखतोय, तरी पोटच दुखतंय, एक्झॅक्टली तरी पण ते शरीरावरती शरीर इम्पॅक्ट होत होतो. म्हणजे थोडक्यात बॅलन्स हा कीवर्ड आहे, संतुलन. करेक्ट. ह्याचा फॉर्म्युला काय आहे मागचा, कसं बॅलन्स केलं पाहिजे या गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये आपण आपल्या ज्या ऋषीमुनी जे सगळे काही आयुर्वेदामध्ये योगा, प्राणायाम, ध्यानधारणा हे काय कन्सेप्ट दिलेले आहेत, जी जीवनशैली दिलेली आहे, रादर त्यावेळी दिलेली होती, ती आता पुन्हा एकदा आपण अंगीकारणं गरजेचं आहे. त्यामुळे हे बॅलन्स साध्य होईल, की त्यावेळी तो बॅलन्स होता. त्यामुळे आपला देशही अगदी प्रगत होता, आरोग्य खूप छान होतं, समृद्धी खूप छान होती. मग हे सगळं कसं डिस्टर्ब होत गेलं तर आपण आपला बेस कुठेतरी मिस केला. जो आपल्या वैदिक ज्ञान आहे, सनातन ज्ञान आहे, ऋषीमुनींनी दिलं जे ज्ञान आहे, आयुर्वेद, प्राणायाम, मेडिटेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि ते लहान मुलांनी करणं जास्त गरजेचं आहे आत्तापासूनच. कारण आता ह्या ज्या आत्ताच्या ज्या मागच्या 2-3 पिढ्या किंवा आता जी अगदी 40-50मध्ये आहेत, आता वी कॅनॉट गो बॅक, आपण मेंटेन करू शकतो. पण आता जी पुढची पिढी, आता जी यंग मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत, त्यांना आत्ताच्या पॅरेंट्सनी ह्या गोष्टीचं ज्ञान देणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून मग शरीर आणि मन आणि त्याचबरोबर त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांचं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी मॅच व्हायला लागतील. आणि मग जसं तुम्ही म्हणताय की मी पॉझिटिव्ह बोलतो, सगळं पॉझिटिव्ह यायला लागेल, तर ते शरीर पण साथ द्यायला हवं ना त्यासाठी. असं येत आहे. आणि मग ह्या नवीन पेरेंट्सला तुम्ही काय बोलाल, की तुम्ही कशी त्यांची मुलांची स्पिरिच्युअल जर्नी स्टार्ट करू शकता? आधी पॅरेंट्सनी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत पॅरेंट्स स्वतःवर काम करत नाही तोपर्यंत मुलांवर किती काम केलं तरी उपयोग होत नाही. कारण दर्शनशास्त्र नावाचा एक शब्द आहे. दर्शनशास्त्र म्हणजे काय, आजकालची जी मुलं आहेत किंवा मुलांचा एक नैसर्गिक स्वभाव असा असतो, ते सांगितलेलं ऐकत नाहीत, ते बघितलेलं फॉलो करतात. आणि त्यांना काय बघायला मिळते आपल्या घरात याचा विचार आजकालच्या पॅरेंट्सनी करणं गरजेचं आहे. आपण काय दाखवतोय मुलांना, बोलतोय महत्त्वाचं नाही आहे, काय दाखवतोय. रादर मुलांना कानावर काय पडतं हे महत्त्वाचं नाही, त्यांच्या डोळ्याला काय दिसतंय ते महत्त्वाचं आहे. तिथून संस्कार होतात. तर ज्यावेळी पॅरेंट्स स्वतःची दिनचर्या बदलतील, ते स्वतः ह्या आपल्या जी आपली परंपरा आहे, वैदिक परंपरा आहे, ते सगळं फॉलो करायला लागतील, मग त्यांचं बघून मुलांना बोलायची गरज नाही पडणार. अगदी मुलं आपोआप त्यांना फॉलो करतील आणि मग सगळ्या गोष्टी आपोआप हळूहळू व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल. आता जसं तुम्ही म्हणलात, हो. लहानपणापासूनच सुरुवात केली पाहिजे स्पिरिच्युअल जर्नीची, पेरेंट्सनी ते फॉलो केलं पाहिजे. मग आपल्या विचारांचा कुठेतरी इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यात, लहान मुलांचं म्हणा, अडल्ट्समध्ये म्हणा, तर त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो? येस, इम्युनिटीवर आपल्या विचारांचा 100% इम्पॅक्ट होतो. कारण एक लक्षात घ्या, जसं मी मगाशी बोललो की जे काही ते आतमध्येच आहे, आतमध्ये एक सर्वात महत्त्वाचं मन, की ज्या पद्धतीनं आपलं मन आणि आपला ब्रेन थॉट प्रोसेस कंडक्ट करतील त्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज शरीराच्या आतमध्ये घडतात. आणि जशा ॲक्टिव्हिटीज शरीराच्या आतमध्ये घडतात त्या पद्धतीनं त्याचे आउटपुट्स आपल्याला शरीराच्या बाहेरही मिळतात. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एका देशामध्ये एक प्रयोग केला होता जो नेटवर पण आहे आणि बऱ्याच जणांनी मोटिवेटरशी बोलून दाखवलेला आहे, की त्या कैद्याला फाशीची शिक्षा होणार होती, तर त्याची परमिशन घेतली त्या डॉक्टरने की आम्हाला काही एक्सपेरिमेंट करायचे आहेत. तर तो बोलला ठीक आहे, हरकत नाही. त्यांनी परमिशन दिली आणि मग त्याला डोळे बंद करून एका रूममध्ये बसवलं आणि त्याला सांगितलं की आम्ही तुला सापाचं जे विष आहे त्याचं इंजेक्शन आम्ही तुला देऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 तास आम्हाला जर ऑब्झर्व करायचं आहे. तर मग तो मी काय होईल, मग त्याला सिम्पटम्स सांगितले की ते इंजेक्शन दिल्याच्यानंतर
की तुला पहिल्यांदा असंच होईल, पहिले 10 मिनटं थोडंसं विकनेस जाणवेल, मग मुंग्या येतील, मग ब्लड सर्क्युलेशन तुझं थांबेल, मग शरीर पाय वगैरे आखडतील, नंतर तोंडाचा फेस वगैरे वगैरे असं एक आणि 2-3 तासात तू मरशील. तर तुला ठीक आहे. त्यांनी काय त्यांच्यावर काही कॉन्टॅक्ट जे काय असेल ते केलं होतं. ही सेड येस आय एम ओके विथ इट. तर त्यांनी साईन दिलं आणि मग डॉक्टरने ज्यावेळी इंजेक्शन दिलं तर 3 तासानंतर त्यांनी कॅमेरा वगैरे लावले होते. संपूर्ण स्टडी त्यांचा चालू होता. ॲनालिसिस केलं सगळं. एक्झॅक्टली त्या 2.5-3 तासानंतर तो मेला. आणि ते सगळे सिग्नल शरीरात तसेच्या तसे आले जसे डॉक्टरनी सांगितले होते. ईच अँड एव्हरीथिंग की जसं त्यांनी सगळं त्या पद्धतीने सगळं होत गेलं. ठीक आहे. आता सरप्राईज असं आहे की डॉक्टरनी त्या व्यक्तीला साधं ग्लुकोजचं इंजेक्शन दिलं होतं. तिथे विष अजिबात नव्हतं. आणि हे रिअल स्टोरी आहे. म्हणजे मानवाच्या मनामध्ये, आपल्या मनात किती ताकद आहे बघा. उगीच हे बोलले नाही जात, विचार बदला म्हणजे नशीब बदलेल, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे संतांनी गुरूंनी उगीच नाही बोललंय, त्याच्या मागचे काही लॉजिक आहे. तर तेवढी शक्ती मनामध्ये आहे. म्हणजे ह्युमन बॉडीचे जे काही लिमिट्स आहेत त्याला त्या मर्यादा आहेत, शरीराला आहेत, मनाला मर्यादा नाही आहेत. त्यामुळं मनाची शक्ती जर आपण जागृत केली, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो किंवा अंतर्मन, अवचेतन मन, हे जर आपण ॲक्टिवेट केलं तर आपण आयुष्यात हवं ते अचीव करू शकतो. आणि वी कॅन क्रिएट मिरॅकल्स बाय ऑल टर्म्स, बाय ऑन ऑल फ्रंट्स. मग त्याच्यापुढे इम्युनिटी खूप छोटी गोष्ट आहे. बरोबर. असंही आहे ना की काही लोकांना भरपूर आजारी पडल्यावरती खूप औषधं घ्यावे लागतात, काही लोकांना नाही घ्यावे लागत. कोरोनामध्ये जर तुम्ही बघितलं, हे तर आपलं डोळ्यासमोरची उदाहरण आहेत की मोठमोठ्या सोसायटीमध्ये भरपूर पेशंट्स होते, पण जे स्लम्स एरियामध्ये पेशंट्स ऑलमोस्ट नव्हते. व्हाय नॉट? कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय बाय डिफॉल्ट असते लहानपणापासून. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की ते स्ट्रॉंग आहेत आणि हे वीक आहे. आय एम नॉट मेकिंग एनी पेन पॉईंट टू इन सम कॅटेगरी. परंतु त्यांची मानसिकता अशी असते की आपल्याला काही होणार नाही आहे. ते पडेल ते खातात, मिळेल ते घेतात, जिथं मिळेल जसं झोपायचं झोपायचं, ऊन वारा पाऊस, दे आर हॅबिच्युअल टू एव्हरीथिंग. त्यांचा माइंडसेट तसा बनला आहे. वायसे वर्सा जे थोडंसं मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास किंवा जे एक फ्लॅट संस्कृतीमध्ये आहे, तिथे एक जपण्याची प्रवृत्ती आपण हे करतो की आई वडील पण जर बघितलं, अरे हे नको, अरे ते नको करू, त्यामुळे जपण्याची प्रवृत्ती वाढली. त्यामुळं मनातच असं बसलं की मला काहीतरी होईल. आणि इथं तुमचा तो पॉईंट येतोय की मूळतच मनावर संस्कारच असे झालेले आहे की अरे मला काहीतरी होईल, मी कुठेतरी आजारी पडेल. त्यामुळे तो प्रत्यक्षात शरीर आजारी पडायचे ते मन ऑलरेडी आधी आजारी पडलेलं असतं. आलं का लक्षात? त्यामुळं मी म्हणेन आजारी पडणं हे शारीरिक लेवलवर 30% प्रोसेस आहे, माइंड लेवलवर 70% आहे. तिथे तू आपली इम्युनिटी कामाला येते. पण फक्तच मन स्ट्रॉंग असून उपयोग नाही आहे. जसं मी मगाशी बोललो की त्या मनाच्या विल पॉवरनुसार, इच्छाशक्तीनुसार तेवढी शरीराची काळजी पण घेणं गरजेचं आहे, जपणं गरजेचं आहे. आणि ते केव्हापासून? तर लहानपणापासून. मग त्याला अगदी बरेच 24 तास तो पावसात भीज, काही होणार नाही. पण लहानपणापासून सगळ्या गोष्टींचं जडणघडण तशी बनलेली आहे. जर तुम्ही आज अचानक कोणी एकदम उठला 40-50चा एक व्यक्ती, चला आम्ही दिवस धरतो, काही होणार नाही, इट्स नॉट पॉसिबल. तर आपण एक प्रॅक्टिकल थिंकिंग पण ठेवलं पाहिजे. वी शुड नॉट फॉलो ब्लाइंडली एनिथिंग. म्हणजे ती एक प्रॅक्टिकल थिंकिंग जी आहे रिॲलिटी बेसवर, त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला जसं जर तुम्हाला हवं असेल की माइंड पॉवर त्या लेव्हलला पाहिजे, मग तुमच्या मुलांना आत्तापासून मेडिटेशन करायला बसवा, ब्रह्ममुहूर्तात उठायला सांगा, सूर्यनमस्कार करायला सांगा, ब्रीदिंग, प्राणायाम, योगासनं त्यांना शिकवा, त्यांना आहाराचं ज्ञान द्या. सात्विक आहार कसा, जंक फूड बंद करा, नॉनव्हेज बंद करा आणि सात्विक आहार द्या. सगळी जीवनशैली जी गुरुकुलमध्ये ऋषीमुनी करून घेत होते, त्यावेळी गुरु करून घेत होते, ते तुम्ही क्रिएट करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला जसं तुमची अपेक्षा तुम्हाला तसं मिळायला लागेल. मग तुम्ही तसं म्हणू शकता, ओके शरीर कसं राहिलं तरी मनाच्या ताकदीवर ती व्यक्ती आजारी नाही पडणार. सो मग हा रुटीन एक्झॅक्टली कसा असला पाहिजे? सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपलं कसं दिनचर्या असली पाहिजे? दिनचर्या ही पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठणं गरजेचं आहे. माझं वेकअप टाईम 2:30 ते 3 आहे. ज्यावेळी माझे ब्रह्ममुहूर्ताचे सेशन असतात त्यावेळी मी 2:30 वाजता उठतो, इतर वेळी मी 3 वाजता उठतो. ठीक आहे. बाहेरगावी वगैरे असेल तर दॅट इज डिफरंट केस. परंतु ठीक आहे, हे आता माझा भाग असलो मी करतो. तुम्ही ॲटलिस्ट एवढ्या लवकर नाही,
पण ॲटलीस्ट सूर्योदयाच्या 1 तासभर आधी उठला तर जास्त चांगलं. कारण तो ब्राह्ममुहूर्त आहे. ब्राह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला नॅचरली ती ऊर्जा मिळते. म्हणजे मी असं म्हणतो की या पृथ्वीवरचं सर्वोत्तम औषध काय आहे, तर ब्राह्ममुहूर्ताची ऊर्जा. त्याच्यासारखं दुसरं औषध अख्ख्या पृथ्वीवर उपलब्ध नाही आहे. आणि ते फ्रीमध्ये आहे, फ्रीमध्ये उपलब्ध आहे. परंतु फुकट गोष्टीची किंमत नसते. मग डॉक्टरांना 1000 रुपये द्या, पण हे फ्रीमधली गोष्ट आपण घेत नाही. तर पहिलं म्हणजे ब्राह्ममुहूर्तात पहाटे उठणं, जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर. त्याच्यानंतर आपल्या रिकाम्या पोटी मॅक्सिमम पाणी सिप बाय सिप पिणं. ते झाल्याच्या नंतर तुम्ही फ्रेश झालात की मग ज्या सकाळच्या त्या वातावरणामध्ये जिथे 100% प्युअर ऑक्सिजन असतो, दिवसभर तो नसतो, मग त्यात तुम्ही थोडासा वॉर्म एक्झरसाइज करा. बाहेर जॉगिंगला जाऊन करा जर सेफ असेल तर. अदरवाईज बाल्कनीमध्ये किंवा विंडो ओपन करून यू गेट कनेक्टेड विथ दॅट एनर्जी. ठीक आहे, जे आपले ऋषीमुनी करत होते. अगदी आपण ऐकलं असेल की 2 वाजता ते स्नानाला जायचे नदीवर वगैरे. हां, तर ठीक आहे, 2 वाजता मी म्हणत नाही, 3-4 वाजताही नका करू, पण ॲटलिस्ट 5 वाजता तर 5-5:30ला ज्यावेळी अंधार असतो बाहेर त्यावेळी ही प्रोसेस केली. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही वॉर्मअप केलं, शरीर सगळं पुन्हा एक्झरसाईज हलका असा व्यायाम केला, त्याच्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार किंवा हलके फुलके योगासनं जे तुम्हाला जमतात ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे मेडिटेशन. म्हणजे शरीरावर काम करणं गरजेचं आहे, श्वासावर काम करणं गरजेचं आहे, मनावर काम करणं गरजेचं आहे, आहारावर काम करणं गरजेचं आहे. आणि मग सकाळपासून जी सुरुवात होते की आधी शरीरावर काम केलं, नंतर श्वासावर काम केलं, नंतर ध्यानधारणाच्या मार्फत आपण मनावरही काम करतो. हे सगळ्या गोष्टी बाहेर अंधार असताना होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट काय असेल तर ते हे करू शकता. आणि तो सगळा आयुर्वेदामध्ये सांगितलं त्या पद्धतीने असला तर उत्तम. मग तुम्हाला जे काही आपल्या घरामध्ये आहे, आपल्या शेतकरी बंधूंनी जे पिकवलेलं आहे आपल्या मातीमध्ये, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला प्रोटीन फूडसाठी नॉनव्हेज खायची काही गरज नाही आहे. हां, ज्याची इच्छा त्यांनी खावं, जी त्याची मर्जी. पण आवर बॉडी इज नॉट मेन फॉर नॉनव्हेज टेक्निकली ऑर बायोलॉजिकली, मेडिकली. त्यामुळं नाश्ता करा, त्याच्यानंतर दुपारच्या वेळी म्हणजे सकाळचा नाश्ता हेवी असलेला उत्तम. सात्विक असू द्या, हेवी असू द्या. दुपारचं मध्याचं जेवण त्याच्यात थोडंसं कमी. आणि संध्याकाळचं जे आपण डिनर ज्याला म्हणतो ते आपल्या आयुर्वेदात दिलेलं आहे सूर्यास्ताच्या वेळीच करणं पाहिजे. आणि आता जर आपण बघितलं लाईफस्टाईल तर 10 वाजता जंक फूड, चिप्स वगैरे असं चालू असतं, जेवणाचा पत्ताच नसतो. कसं ते शरीर व्यवस्थित राहील? त्यामुळं जेवण जे सूर्यास्ताच्या आसपास जेवढं होईल ते एकदम लाईट असलं पाहिजे. झोपाच्या 2 ते 3 तास आधी पोट जेवढं रिकामं असेल तेवढं उत्तम, किंवा लिक्विड जर गेलं तर उत्तम. आणि बस एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा खर्च करायचा नाही आहे. हे बेसिक झालं. आणि मग ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं. मग तुम्ही एकदा हळूहळू प्रॅक्टिस केली की तुमचं शरीर त्यानुसार सेट व्हायला लागेल. एका दिवसात होणार नाही, त्याला तुम्हाला एक वेळ देणं गरजेचं आहे. आणि मग असं एक सांगताय तुम्ही 1-2-3 महिने असं शेड्यूल सेट केलं की आपोआप आतमध्ये ती इम्युनिटी क्रिएट व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला मॅडम सांगतो की आपलं जे शरीर आहे, परमेश्वराने प्रकृतीने जी निर्मिती आहे ते मिरॅकल आहे. आणि ते काय मिरॅकल राहणार. आजच्या काळामध्ये शास्त्र, आपलं विज्ञान कितीही पुढं गेलं ते सुद्धा अजूनपर्यंत तरी पृथ्वीवर एकही लॅब अशी बनली नाही आहे की इकडनं तुम्ही अन्नपदार्थ टाका आणि तिकडनं रक्त बनवून बाहेर पडेल. नॉट ए सिंगल लॅब. आणि ती बनणं शक्य पण नाही आहे. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक आजाराचं सोल्युशन ऑलरेडी दिलेलं आहे प्रकृतीने. जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर टेक्निकली मी तुम्हाला सांगू शकतो खात्रीशीरपणे की आपलं शरीर आजारी पडणं हे खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. परमेश्वराने रचना अशी केलेली आहे की त्याच्यात प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आतमध्येच दिलेलं आहे. आणि हे ज्ञान आपल्या आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेलं आहे, ऋषीमुनींनी दिलेलं आहे. पण आपणच ते सगळं सोडून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण चुकीचे अन्नपदार्थ आपणच शरीरात टाकतोय आणि आपणच ती सिस्टीम खराब करतोय. आणि नंतर आपणच म्हणतोय की अरे आपण आजारी का पडतो. आलं लक्षात. अँटीबॉडीज म्हणजे काय आहे, अँटीबायोटिक्स म्हणजे काय आहे, बाहेरचे एक्सटेरियर सपोर्ट आहे. पण
प्रकृतीने निर्माण केलेल्या शरीरामध्ये ही संरचना, हे स्ट्रक्चर ऑलरेडी तयार आहे. ती लॅब ऑलरेडी परमेश्वरने तयार केलेली आहे की कुठलीही चुकीची गोष्ट शरीरात गेली की आपलं शरीर त्याला बाहेर फेकतं बाय डिफॉल्ट. किंवा ताप येणं म्हणजे काय, तर इट इज अ मेंटेनिंग बॅलन्सिंग द टेम्परेचर ऑफ बॉडी. आपण त्याला आजार म्हणतो. दॅट इज करेक्शन ऑफ अवर ह्युमन बॉडी सिस्टीम. आलं का लक्षात? वॉमिटिंग जे आहे दॅट इज डिटॉक्सिफिकेशन. घाम बाहेर पडतोय, दॅट इज डिटॉक्सिफिकेशन. आतली अनावश्यक द्रव्य बाहेर टाकल्या जातात. फक्त आपण काय केलं, आपण इनपुट चुकीच्या टाकल्यामुळं ती सिस्टीमच आपण डिस्टर्ब केली आहे. त्याच्यामुळं सगळं गोष्टच आपण म्हणजे मेडिकली आपण हँडिकॅप बनून बसलेलो आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणता ते इम्युनिटी जो प्रकार आहे तो आपल्या शरीरात निसर्गता प्रकृतीने दिलेला आहे. जसं तुम्ही बघितलं की वातावरण बदललं, ऋतू बदललं की सृष्टी पण बदलती आहे. पण तसं माणसाने पण बदलणं गरजेचं आहे. आजकाल चला हायब्रिड वगैरे प्रयोग करून सायंटिस्ट सगळं डिस्टर्ब करतात ते शेड्यूल. पण तुम्ही आंबे हे वसंत ऋतूतच येतात. सप्टेंबरमध्ये झाडाला आंबे लागल्याचं नाही बघणार तुम्ही, बरोबर आहे. पण ते ऋतूचक्र तसं आहे की त्यावेळी जो आंबा येतोय त्या आंब्यात जे मिनरल्स आहेत ते आपल्या शरीराला त्या ऋतूचक्रामध्ये गरजेचे असतात. म्हणजे निसर्गसुद्धा सगळी सिस्टीम फॉलो करतोय आणि पशुपक्षी ते सिस्टीम फॉलो करतायत एक्सेप्ट ह्युमन बिंग. आणि त्याच्यामुळे आपण आपली इम्युनिटी घालून बसलोय, आपला हा बॅलन्स घालून बसलोय. आणि हे पॅरेंट्सलाच त्याचं नॉलेज नाही आहे, मुलांमध्ये कुठं येणार. सो मुळापर्यंत जाऊन काम करणं गरजेचं आहे. खूप मोठा विषय आहे, खूप डीपमध्ये काम करणं गरजेचं आहे. पण ज्यावेळी त्याच्यावर काम करायला लागू त्यावेळी आरोग्य तुमच्या मुठीत राहील कन्फर्म. आजकाल हे मॅनिफेस्टेशन हे खूप व्हायरल चाललेली गोष्ट आहे, खूप पॉवरफुल गोष्ट आहे. पण अशी कुठली आता, कारण ऑलमोस्ट जे लोक स्पिरिच्युअली प्रॅक्टिस करतात गोष्टी ते लोक मॅनिफेस्टेशन हे पण फॉलो करतात. तर मग अशी कुठली गोष्ट की मॅनिफेस्ट करताना 90% लोक ती चुकीची करतात? 99% लोक चुकीची करतात. 1% लोकांना माहीत आहे आणि ते आज सगळ्या जगावर राज्य करतात. देर आर टॉप. ठीक आहे. बेसिकली मॅनिफेस्टेशन म्हणजे काय मॅम, की एक्झॅक्टली जे मी मगाशी सांगितलं की आपल्या मनातून त्या व्हायब्रेशन्स क्रिएट करायच्या की जेणेकरून त्या क्रिएट झालेल्या व्हायब्रेशन्स जे आपल्याला हवं आहे ते अट्रॅक्ट करतील. बरोबर आहे. मग आधी आपल्याला हे समजणं गरजेचं की जे आपल्याला हवं आहे त्याच्या व्हायब्रेशन्स कशात त्या तर माहीत असल्या पाहिजेत. आलं लक्षात? म्हणजे मला मर्सिडीज हवी आहे, सो आय विल मॅनिफेस्ट मर्सिडीज. पण मर्सिडीजसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काय व्हायब्रेशन्स आहेत, ज्या काय फ्रिक्वेन्सी आहेत ती मला माहीतच नाही आहे. सो मग मी ती फ्रिक्वेन्सी जनरेट कशी करेल? आलं लक्षात? दुसरी गोष्ट, मला मर्सिडीजची फ्रिक्वेन्सी कळली जे मला मॅनिफेस्ट करायची आहे, ओके डन. पण माझी फ्रिक्वेन्सी क्रिएट कशी करायची तेच मला माहीत नाही आहे. माझा आतमधला स्विचच मला माहीत नाही की माझ्यातली ती फ्रिक्वेन्सी हाऊ आय ॲक्टिवेट दॅट फ्रिक्वेन्सी. मग त्यामुळे मॅनिफेस्टेशन करून उपयोग काय? ते फक्त मनाचं समाधान होईल. मला ते मिळू दे, मला ते मिळू दे, मला ते मिळालं आहे, मला ते मिळालं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. पण हे फक्त मनाचं समाधान झालं. त्याच्यामागचं लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? आणि हे लॉजिकच आपल्या ऋषीमुनींनी फाइंड आउट केलं होतं आणि ते शिकवायचे. त्यामुळं असं होतं की त्या काळी प्रत्येकजण हवं ते अचीव करू शकायचा. त्यामुळे ती सिस्टीमच तशी क्रिएट केल्या गेली होती. आता फक्त शब्द राहिलेले आहेत. आणि आपलं जे ज्ञान आहे, हे जे टेक्निक जे तुम्ही बोला मॅनिफेस्टेशनचं, हे आपल्या ग्रंथांमध्ये मेन्शन केलेलं होतं सगळं. आणि आपल्यावर जी काय आक्रमणं झाली त्या आक्रमणं धनसंपदा चोरल्याबरोबर हे ग्रंथ हे ज्ञान चोरण्यासाठी पण झाले आणि ते त्यांनी सगळं घेऊन गेले तिकडे आणि ते आता फॉलो करतायत. म्हणून आता ते टॉपवर आहेत आणि आपण विकसनशील आणि ते विकसित आहेत. सो मॅनिफेस्टेशनसाठी तुम्हाला सर्वात पहिलं गरजेचं म्हणजे मेडिटेशन करणं. ते सुद्धा ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी. दिवसभरातलं मेडिटेशन फक्त शरीरावर काम करतं आणि मनाचं समाधान देतं.
काही काळानंतर तुम्ही परत बॅक टू द स्क्वेअर आहे तसेच असाल. फक्त येस मी मेडिटेशन करतो. रिअल मेडिटेशनचं जे आहे त्याचं टेक्निक वगैरे वेगळी गोष्ट झाली, पण त्याची वेळ बाहेर अंधार असताना, ज्या क्षणी एक उजेडची एक जरी तरी दिसली तरी ती जादू हळूहळू संपायला सुरुवात होते, कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून तर ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्ताला एवढं महत्त्व दिलेलं आहे. त्याला अमृतवेला म्हणतात, त्याला कल्पवृक्ष म्हणतात, की त्यावेळी तुम्ही ज्यावेळी मॅनिफेस्टेशन करतात त्यावेळी ती वेळच डिव्हाइन असल्यामुळे त्या देवी शक्ती पण असतात आणि आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट असतं. आणि मॅनिफेस्टेशन हे बाह्य मनाने करण्याची गोष्ट नाही, ती अंतर्मनाने करण्याची गोष्ट आहे. आलं का लक्षात? आणि अंतर्मनामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, आपण हवं ते अचीव करू शकतो. आणि त्या अंतर्मनाला ॲक्टिवेट करण्याचं टेक्निक आपण गमावून बसलो आहे, जे आपल्याकडेच आधी होतं ते. त्याच्यामुळे बाह्यमनाचं जे मॅनिफेस्टेशन आहे ते अजिबात काम करत नाहीत. अंतर्मनातनं फक्त मनात विचार करा, आणि हे मी अनुभवतोय. म्हणजे विचार करायलाही भीती वाटते बरेचदा, अरे चुकीचा विचार आला तर काय, कारण असा अनुभव घेतलेला आहे, हजारो वेळा घेतलेला आहे इतक्या वर्षांमध्ये, की यू थिंक इट आणि एनर्जी विल सर्व इट. तर हे मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे, ते काम करतं, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या एनर्जीवर आधी काम करावं लागेल आणि त्या एनर्जीचा अभ्यास करावा लागेल की एनर्जी काम करते कशी. आणि यू हॅव टू कनेक्ट इट विथ मेडिटेशन. मग ब्रह्ममुहूर्तात तुम्ही ध्यान धारणा केली तर तुम्ही हे ॲक्टिवेट करू शकता. सपोज एखादा व्यक्ती आजारी आहे, बरेच महिने झाला आजारी आहे, तर तो कसं काय मॅनिफेस्टेशन यूज करून त्या आजारातून बाहेर पडू शकतो? सर्वात पहिलं म्हणजे त्याला हे लॉजिक समजणं गरजेचं आहे की एनर्जी काम कसं करते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, व्हायब्रेशन्सची एक लँग्वेज असते. म्हणजे जी एनर्जी आहे, जी ब्रह्मांडी ऊर्जा आहे किंवा युनिव्हर्सल एनर्जी आहे, तिला मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू काही समजत नाही. त्या एनर्जीची एकच लँग्वेज आहे, ती म्हणजे फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन्स. ठीक आहे. व्हायब्रेशन निर्माण कशा होतात? काया वाचा मनाने. म्हणजे एकतर मी शरीराने काहीतरी ॲक्शन केली, माझ्या शरीराच्या भोवती काहीतरी व्हायब्रेशन क्रिएट होतात. दुसरं, मी मुखाने काही बोललो तर शब्दांवाटे साऊंड वेव्ज क्रिएट होतात. आणि तिसरं सर्वात हायेस्ट लेवलला आहे ते म्हणजे मनातले विचार. जे मनामध्ये मी विचार करेन तशा लहरी आपल्या हृदय चक्रातून बाहेरच्या वातावरणामध्ये, ब्रह्मांडामध्ये प्रसारित होतात. लक्षात. आता ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे की ह्या काम कसं करतात. जर तुम्हाला ही लँग्वेज समजलीच नाही, तुम्ही वर्षभर प्रार्थना करा, त्याचा काहीही उपयोग मिळणार नाही. आपल्या बघा ना, आपल्या सर्वात जास्त पूजा अर्चा प्रार्थना हे सगळे सोपस्कार ज्या विधी आहेत सर्वात जास्त भारतामध्ये केल्या जातात. बरोबर आहे. भारतच बराच मागे आणि एकेकडे हाच भारत टॉपवर होता. तो टॉपवर का होता? कारण त्यावेळी आपल्या लोकांना ही लँग्वेज माहीत होती. हाऊ टू मॅनिफेस्ट द थिंग्स, एनर्जीचे व्हायब्रेशन्स कसे असतात, ती फ्रिक्वेन्सी काम कसं करते, आकर्षणशास्त्र काय, दर्शनशास्त्र काय, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट कसं व्हायचं. टेलिपॅथी त्यावेळी खूप होती बघा. ऋषीमुनी बसल्या जागी मेसेज पास ऑन करायचे, सगळ्या विद्या होत्या. टेलिपॅथी होती, टेलिकॅनेसिस होतं, बऱ्याच काही विद्या. आता त्याचं मी काही आता इथं नाव घेणं योग्य राहणार नाही, पण अशा काही विद्या होत्या त्या आपल्या ऋषींनी फाइंड आउट केल्या होत्या. आणि त्या सगळ्या विद्या रिॲलिटीमध्ये आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे मी, मला माहीत आहेत. येस, इट वर्क्स. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की अरे एवढा प्रचंड खजिना आपल्याकडे आहे आणि वी हॅव लॉस्ट इट. आणि ज्यांनी घेतला ते आता राज्य करतायत सगळ्या जगावर, टॉपर्स आहेत. पण एक चांगली गोष्ट दिसते की यस, नक्कीच आता वातावरण बदलतं आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या जुन्या शिक्षण पद्धतीकडं, जुन्या त्या गोष्टींकडे यायला चाललेलो आहे. आपली जुनी सनातन परंपरा, जुनी वैदिक परंपरा, कुठेतरी लोक आता जरा जागृत व्हायला लागलेले आहेत. आणि त्याचं धर्माशी काही घेणं देणं नाही आहे, हे मी पहिल्यांदा सांगू इच्छितो. जी आपली वैदिक संस्कृती होती, ऋषींनी दिली, त्याच्यात कुठे धर्माचा प्रश्न होता, ती एक जीवनशैली होती. सनातन परंपरा हा धर्म नाही आहे, ती जीवनशैली, ती एक विचारशैली आहे की त्या पद्धतीनं जर आपण जीवन, जसं तुम्ही मगाशी डेली रुटीन काय असायला पाहिजे, तर त्या जीवनशैलीच्या हिशोबाने जर तुम्ही डेली रुटीन केलं
तर तुम्ही बाय डिफॉल्ट तुम्ही मॅनिफेस्टेशन बाय डिफॉल्ट होत जातं तुमचं. यू डोंट नीड टू थिंक अरे मला हे पाहिजे का की मी हे कसं करू. एनर्जी सगळं तुम्हाला द्यायला सुरुवात करते. सो कन्क्लुजन हे की पुन्हा एकदा आपल्याला आपल्याच संस्कृतीकडे फोकस करणं, ती शिकणं, ते ग्रॅब करणं, ते आपल्या आयुष्यात अप्लाय करणं सर्वात महत्त्वाचं. आपल्या पुढच्या पिढीला ते करायला लावणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी पॅरेंट्सनी शिकणं गरजेचं आहे. राईट, जसं तुम्ही म्हणलात एनर्जीजवरती सगळं डिपेंडेंट असतं. पण एखाद्या घरी असं होऊ शकतं की सगळेच आजारी लागोपाठ पडतात, तर मग ते कशामुळे होतं? त्याच्यात काय होतं मॅम, त्यात आता बऱ्याच वेगळ्या आस्पेक्ट्स याला आहेत. की सर्वात पहिलं म्हणजे जसं मी सांगितलं की शरीराचं ज्ञान नाही आहे, शरीरावर काम केलं नाही आहे, श्वासावर काम केलं नाही आणि आहारावर काम केलं, म्हणजे लाईफस्टाईल डिस्टर्ब झाली. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण एनर्जीज डिस्टर्ब आहेत, म्हणजे त्या तिथे हाय. आता त्याच्या बाकीची सराउंडिंग म्हणजे सपोर्टिंग रिझन्स काय आहेत त्याला. वास्तूमध्ये काही डिफेक्ट्स असतील, जसं मी म्हणलं की एनर्जी इज एव्हरीथिंग. वास्तूची एनर्जी संतुलित जर नसेल तर ते डिस्टर्ब एनर्जी त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डिस्टर्ब करणार. म्हणजे वास्तूतली एनर्जी डिस्टर्ब झाली की त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एनर्जी हळूहळू डिस्टर्ब व्हायला लागणार. आणि जशी त्या व्यक्तीची एनर्जी डिस्टर्ब व्हायला लागली की त्याचा आरोग्यावर परिणाम 100% होतो. हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. ॲट द सेम टाईम की पितृदोषाचा एक बऱ्याच मी सेशन्समध्ये बोललेलो आहे की पितृदोषाचा प्रभाव, जे तुम्ही स्पेसिफिकली बोलात की सगळेच एकत्र आजारी पडतात, तर यामध्ये नजरबाधा हा एक दोष येतो. किंवा पितृदोष हे एक महत्त्वाचं कारण आहे की पितृदोष वास्तूच्या विशिष्ट दिशेच्या दोषाशी कंबाईन झालं. खास करून जर आता ईशान्य दिशा ही, तिथून आरोग्य ईशान्य दिशेतनं येतं, समृद्धी तिकडनं येते, ती खूप महत्त्वाची दिशा आहे. त्याचबरोबर ब्रह्मतत्व, दॅट इज अ ओरिजिन ऑफ एनर्जी. जर ईशान्य दिशेचा दोष, ब्रह्मतत्वाचा दोष, ह्या दोन्हीच्या बरोबर पितृदोष एकत्रित आला तर हा प्रकार घडतो, जे तुम्ही म्हणताय ते घरातल्या सगळ्या व्यक्ती सतत आजारी. आणि असंही होतं की एखाद्या घरी गेल्यावरती शांत वाटतं, एखाद्या घरी गेल्यावरती डिस्टर्ब फील होतं, असं वाटतं की कधी एकदा इथून बाहेर पडतो. मग हे सगळं कशामुळे? हे कशामुळे होतं मॅम की जर आपली एनर्जी चांगली आहे, आपण स्टेबल आहोत, आणि आपण जर अनस्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये गेलो तर तिकडची एनर्जी आणि आपली एनर्जी ह्या दोन्हीमध्ये कुठेतरी संघर्ष होतो आणि तिथे आपल्याला तो डिस्टर्बन्स जाणवतो. पण हेच जर तुमची एनर्जी चांगली आहे आणि तुम्ही एका मंदिरामध्ये गेलात, एखाद्या अशा वास्तूमध्ये गेलात, त्या वास्तूची एनर्जी पण खूप छान आहे की तुम्हाला तिथं जास्त वेळ थांबावंसं वाटेल, बसावंसं वाटेल. बरोबर आहे की जसं आता मी इथं बसलोय, इथली ऊर्जा एक चांगली ऊर्जा आहे. अदरवाईज मी आलो असतो 10 मिनिटात नसतं, मॅडम नको इथून नको आपण दुसरीकडे करूयात. कारण तो रिपल्स जाणवतो नकारात्मक ऊर्जेचा, आणि ती मग नकारात्मक ऊर्जा कुठेतरी आपल्याला डिस्टर्ब पण करत राहते. मग झोप येत नाही, आजारी पडतो किंवा चिडचिडपणा होतो. आपण बऱ्याचदा बघा नवीन जागेत गेलो की आपण असं म्हणतो की अरे या इथे आल्यानंतर झोपच येत नाही. आणि कधी कधी असे होतं की आपण कुठेतरी जातो आणि आपण जे ताणून देतो की आपल्याला लक्ष देतं अरे किती मस्त झोप झाली. कारण आपल्या ऊर्जेशी त्याच वास्तूच्या ऊर्जेचं हे जे काही कोपअप होणं, जे बॅलन्सिंग होणं ते झालंय, ती ऊर्जा मॅच झाली. तर हे त्याच्या मागचं कारण आहे. अशा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात वास्तूमध्ये की ज्याच्यामुळे झोपेचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ओव्हर थिंकिंग करायला लागतात लोक? 2 गोष्टी की सर्वात पहिलं आपल्या शरीरावर काम करणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं सुरुवात आपल्या शरीरापासून, आपल्या मनापासून, आपली थॉट प्रोसेस, सर्वात पहिलं सुरुवात तिथे आहे. त्याच्यानंतर ती एकदा ओके केली की त्याच्यानंतर सेकंड स्टेजवर आपण आपलं एन्व्हायरमेंट धरू शकतो. मग वास्तूचा विचार केला की वास्तुशास्त्रामध्ये ते पण एक सायन्स आहे की ते शास्त्र काय सांगतं मॅडम, की ते शास्त्र वास्तूमधल्या ऊर्जेचं संतुलन प्रस्थापित करण्याचं शास्त्र आहे. आलं लक्षात? मग ऊर्जेचं संतुलन म्हणजे काय, की जसं आता आपण बाहेर बघितलं पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, बाकी दुसरीकडे कुठेच नाही आहे. मग इथेच काय, अजून दुसरीकडे तर कुठं सापडले नाही आहे. मंगळावर नाही, शुक्रवार नाही, चंद्रावर नाही, कुठेच नाही. पण पृथ्वीवर आपण जगू शकतो, इथे आपण स्थिर राहू शकतो. म्हणजे पृथ्वी 1600 किलोमीटर्सच्या स्पीडनी पळते, 1600 किलोमीटर्स पर अवरनी. आत्ता आपण फिरत आहोत तरी पण आपण स्थिर आहोत. हाऊ कम? लक्षात? मग पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, आपलं संपूर्ण गॅलेक्सी आपल्या ब्रह्मांडात फिरते, स्पेसमध्ये फिरते. लक्षात?
आणि असं एक नाही, असे बरेच गॅलेक्झी आहेत आणि गॅलेक्झीवरनं ब्रह्मांड बनतं, युनिव्हर्स बनतं, युनिव्हर्स पण मल्टिवर्स, म्हणजे सो मेनी थिंग्स आर दॅट. आणि हे सगळं कित्येक लाखो किलोमीटर्स पर सेकंडच्या स्पीडनी पळत आहे. एकही ॲक्सिडेंट आजवर नाही झालेला. म्हणजे आपण टेस्लाच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला बघतो, हायेस्ट टेक्नॉलॉजी असलेली, पण तो स्पेसमध्ये कधी ॲक्सिडेंट झालेला बघितला आहे का? नेव्हर. का नाही? कारण तिथे संतुलन आहे. तर तेच संतुलन ऋषीमुनींनी आपल्या वास्तूमध्ये कसं क्रिएट होईल याचा अभ्यास करून त्याचं एक शास्त्र बनवलं. त्यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये काही नियम दिलेले आहेत. मग ज्यावेळी त्या नियमांना धरून ती वास्तू बनते, आणि त्याचबरोबर त्याच ऋषीमुनींनी शरीराचे शास्त्र दिलेले आहे, आयुर्वेद दिलेलं आहे, प्राणायाम मेडिटेशन त्यांनीच दिलेलं आहे. मग ह्या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन झालं तर तिथे तुम्ही म्हणाल तसं आरोग्य येईल. आणि जिथे हे कॉम्बिनेशन नाही बॅलन्स होत, जिथे हे संतुलन येत नाही, त्या ठिकाणी आजारपण येणार, आर्थिक अडचणी येणार, रिलेशनशिपच्या समस्या येणार. मग त्याच्याशी पण वेगळे वेगळे दोष ठरलेले आहेत की कुठली दिशा कुठल्या या गोष्टीवर काम करते. वायव्य दिशा म्हणले तर रिलेशनशिपचे प्रॉब्लेम, ईशान्य दिशा म्हणले तर फायनान्सचा प्रॉब्लेम, आरोग्याचा प्रॉब्लेम. आलं लक्षात? तर हे सगळं शास्त्र ठरलेलं आहे. आता जसं वास्तूचं शास्त्र आहे, एक्झॅक्टली शरीरामध्ये पण सेम शास्त्र आहे. आपल्या शरीरामध्ये मुख्य चक्र जशी 114 चक्र आहेत, पण मुख्य चक्र 7. मग ते 7 चक्र कनेक्टेड आहेत. जसे वास्तूमध्ये ज्या ऊर्जेचे स्पॉट्स आहेत तसे शरीरात पण स्पॉट्स आहेत. मग प्रत्येक चक्र पण त्याच्याशी कनेक्टेड आहेत. आलं का लक्षात? येस. मग तुम्ही जे एखादं विशिष्ट चक्र कन्सिडर केलं तुम्ही, म्हणजे आर्थिक अडचण जर घेतली तर मणिपूर चक्र त्याच्याशी संबंधित आहे. आलं लक्षात? ते अग्नितत्व आहे, ते आपल्या आग्नेयामध्ये आहे. तिथं ऊर्जा क्रिएट होते कारण अग्नी आहे. अग्नी जर बंद पडला तर ऊर्जा येणार नाही, मग वास्तूमध्ये प्रॉब्लेम चालू होतील. तसं शरीरातली अग्नी मणिपूर चक्रात आहे, तिथं बंद पडलं तर शरीरामध्ये अग्नितत्वाशी रिलेटेड व्याधी चालू होतील. ॲट द सेम टाईम त्याचं इंटरप्रिटेशन बाहेर कसं होईल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स. आलं लक्षात? तर हे सगळं खूप डीपमध्ये, एव्हरी चक्र इज कनेक्टेड विथ स्पेसिफिक आस्पेक्ट्स इन अवर लाईफ. मग त्या आजारशी पण ते चक्र संबंधित आहे आणि आपल्या आयुष्यातल्या अनुभवाशी पण संबंधित आहे. तसंच वास्तूमध्ये पण अशा स्पॉट्स आहेत की ते आपल्या आजारशी पण संबंधित आहेत आणि आपल्या फायनान्शियल, आपला बिझनेस, जॉब, बाकीच्या गोष्टी पण संबंधित आहेत. तर लक्षात आलं. आणि हे सगळं ज्या एनर्जीज आहेत त्या वातावरणामध्ये, ब्रह्मांडात पण आहेत, त्याच वास्तूमध्ये पण आहेत आणि त्या शरीरामध्ये पण आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी. लक्षात? मग या सगळ्याचं संतुलन ज्यावेळी आपण प्रस्थापित करू त्यावेळी तो बॅलन्स येईल जो अपेक्षित होतो. आणि मग आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ते संतुलन येईल. मग तुम्हाला आरोग्य मिळेल, मग तुमचे पैशाचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतील, मग तुमचं रिलेशनशिपही छान राहील, मग तुमचं पॅरेंटिंगही छान होईल, मग मुलांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम जे अडीअडचणी आहेत ते पण व्यवस्थित मार्गी लागेल. वयस्कर लोक जे आहेत, वडीलधारी लोक, त्यांचं आरोग्य छान राहील. लक्षात आलं? एव्हरीथिंग इज कनेक्टेड. पण अशी कुठली सर्वात मोठी चूक असते जे अननोईंगली वास्तूमध्ये घडले जातात आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने प्रॉब्लेम्स चालू होतात? जर वास्तुशास्त्राचा जर भाग घेतला तर जसं मी बोललो की ब्रह्मतत्वातला दोष आणि ईशान्य दिशेचा दोष सर्वात गंभीरतेने घेणं गरजेचं आहे. कारण ईशान्येतून ऊर्जा आतमध्ये येते. जर जॉग्राफी आपण बघितली तर ईशान्येमधून ऊर्जा आतमध्ये येते आणि ती नैऋत्येकडे ट्रॅव्हल करते. तर हा एक खूप मोठा विषय, तो नंतर केव्हा तर मी एक्सप्लेन करेन परत आपल्याला संधी मिळाली तर. पण ईशान्य दिशेतला दोष आणि ब्रह्मतत्वातला दोष हे दोन्ही जर कॉम्बिनेशन झालं तर फार मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. आता ह्या दोघांच्या बरोबर पितृदोष आला तर त्याची व्याप्ती अजून काही प्रमाणात वाढली. आता ह्या तीनही एनर्जीज डिस्टर्ब असतील तर ऑब्व्हियसली घरात राहणाऱ्या व्यक्तींची विचारप्रणालीच चुकीच्या दिशेला जायला सुरुवात होईल. कारण ती एनर्जी डिस्टर्ब झाली तर घरात राहणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा पण डिस्टर्ब होणार आहे. त्या व्यक्तींची ऊर्जा डिस्टर्ब झाली की त्यांची थॉट प्रोसेस बदलणार, त्यांचा आहार बदलणार, त्यांचं शेड्यूल बदलणार आणि ते एकमेकांना निगेटिव्ह गोष्टी एकमेकांना पूरक असतात. -4 -8 बनतं आणि असं करून मग त्यांचं जीवनशैली सगळी चुकीची जाईल. काया वाचा मनाने चुकीची कर्म त्यांच्याकडनं घडतील. मग मुखातनं चुकीचे शब्द बाहेर पडतील, शरीरातनं चुकीच्या क्रिया घडतील.
विचार सगळे चुकीचे चालू होतील आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुम्ही जे म्हणता ते काहीतरी सगळंच मोठी अडचण निर्माण होण्यात जाईल. आता न्यूमरोलॉजीकडे आता सगळंच जसं तुम्ही म्हणलात कनेक्टेड Yes, आहे. yes. तर स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये पण बऱ्याच गोष्टी अगदी आहे. बरोबर. वास्तुशास्त्र हो, हो, झालं, हो. मॅनिफेस्टेशन झालं, न्यूमरोलॉजी Yes. झालं. तर सर जसं फिजिकल हेल्थ असतं तसं इमोशनल हेल्थ असतं, मेंटल हेल्थ Yes. असतं. तर मग ह्याचा काही न्यूमरोलॉजीशी संबंध आहे का? आणि जुलै महिन्याशी एस्पेशली ह्याचं काही कनेक्शन आहे का? यस, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की जुलै महिना जर न्यूमरोलॉजिकली बघितलं तर 7वा महिना आहे. 7 नंबर कनेक्टेड विथ हार्ट, केतूचा नंबर. त्यामुळं इमोशनल हेल्थ, भावनात्मक ऊर्जा ही आपल्या 7 नंबरनं रिप्रेझेंट होते. त्यामुळे जुलै महिना हा भावनात्मक ऊर्जेचा महिना आहे कम्प्लिटली. त्याच्यामुळे जे जे काही मनाशी कनेक्टेड आहे, जे जे काही हृदयाशी कनेक्टेड आहे, जे जे आपल्या भावनांशी कनेक्टेड आहे ते सगळं जुलै महिन्यात होऊ शकतं. बरं. तर मग प्रत्येक मुलांकानी भाग्यांकनी कसं त्यांच्या मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे ते आपण वन बाय वन जाणून घेऊया. नक्कीच, अगदी आपण प्रत्येक भाग्यांकी मुलाखतीचा विचार करू. जुलै महिना त्यांनी काय काळजी घ्यायची हे आपण प्रेक्षकांना सांगूयात. सो स्टार्टिंग फ्रॉम मुलांकी. येस, डन. तर आता आपण एकनी सुरुवात करूया. आता एक मुलांक किंवा भाग्यांक घेतला. जुलै महिना आहे, 7वा महिना आहे. तर हे जनरलाइज मी सांगतो, इट इज नॉट रिलेटेड विथ स्पेसिफिक, कारण ते स्पेसिफिक करण्यासाठी आपला पूर्ण जन्मदिनांक पूर्णच्या पूर्ण बर्थडेट लागेल, मग आपण प्रेडिक्ट करू शकू. परंतु आता जर जनरलाइज बोलायचं झालं तर आपण पहिल्यांदा आपण 1 नंबरचा विचार करूया की 1 नंबर ज्यांचा मुलांक भाग्यांक आहेत त्यांनी जुलै महिन्यामध्ये काय काळजी घ्यायची तब्येतीसाठी. तर सर्वात पहिलं म्हणजे त्यांनी स्वतःच्या इगोवर काम करणं गरजेचं आहे. इगो जरा कमी ठेवायचा, ऑटोटोड थोडा कमी ठेवायचा, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात? कारण तुमचं मन डिस्टर्ब झालं की तुमच्या बाकीच्या गोष्टी डिस्टर्ब होणार आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. आणि शक्यतो होईल तेवढं सात्विकता फॉलो करणं फार गरजेचं आहे. ह्या 2-3 गोष्टी फॉलो केल्या म्हणजे जास्तीत जास्त सात्विकता मेंटेन करणं म्हणजे शाकाहार. तर ह्या गोष्टी जर केल्या तर त्यांना जे काही हेल्थ रिलेटेड काही इश्यूज आहेत त्याचं प्रमाण खूप कमी होईल. ठीक. आता मुलांक 2चा विचार किंवा भाग्यांक मुलांक 2 असेल तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे भावनेच्या आहारी न जाणं. मग ते कुठल्याही बाबतीत असू दे, स्पेशली खाण्यापिण्याच्या बाबतीत. आवडते म्हणून खूप जास्त खाऊ नये, झोप छान येते म्हणून खूप जास्त झोपू नये. म्हणजे त्यांनी या महिन्यामध्ये भावनेच्या आहारी जाऊन कुठलीही गोष्ट करणं टाळणं गरजेचं आहे. आलं लक्षात? डिसिप्लिन गरजेची आणि इमोशनल डिसिप्लिन फार महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांनी 2 नंबरच्या लोकांनी ओव्हर थिंकिंग स्ट्रिक्टली करता कामा नये जुलै महिन्यामध्ये. कारण महिन्याच्या व्हायब्रेशन्स आणि 2 नंबरवाल्यांच्या व्हायब्रेशन्स दोन्ही मिळून मनावर परिणाम करतात. त्यामुळं मनाच्या लेवलवर, विचारांच्या लेवलवर हे लोक जास्त डिस्टर्ब होऊ शकतात. आणि हे त्यांनी काळजी खूप घेतली पाहिजे ह्या गोष्टीची की आपण इमोशनल व्हायचं नाही, भावनेच्या आहारी जायचं नाही आहे. जेवढं होतं तेवढं प्रॅक्टिकल थॉट प्रोसेस ठेवणं गरजेचं आहे यावेळी. सात्विकता ह्यांनी पण ठेवायची आहे, ते बाय डिफॉल्ट आहे. आता 3 नंबर ज्यांचा मुलांक भाग्यांक आहे आणि जुलै महिना 7, 3 आणि 7 कॉम्बिनेशन वन ऑफ द मोस्ट ऑस्पिशियस कॉम्बिनेशन. खूप प्युअर, खूप डिव्हाइन. म्हणजे मी म्हणेल या लोकांना खूप सुंदर संधी आहे युनिव्हर्सल एनर्जी कनेक्ट होण्याची. त्यामुळं त्यांनी मेडिटेशन जास्तीत जास्त करावं, कुठेतरी स्पिरिच्युअल एनर्जी कनेक्ट व्हावं. आणि 3 नंबरच्या लोकांना नॉनव्हेज स्ट्रिक्टली नॉट अलाउड 12 महिने. आता काही जण करत असेल ते त्यांनी करावं, त्यांची इच्छा, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी जर ही सात्विकता जर सांभाळली तर या महिन्यात त्यांना खूप सुंदर असे अनुभव येऊ शकतात. खूप छान पद्धतीनं त्यांना दैवी शक्तींचं कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याची संधी निर्माण होऊ शकेल. आणि जसं मी म्हणलं की आपल्या हेल्थ रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या एनर्जीच्याच गोष्टी. हेल्थ इज वन ऑफ द रेप्लिका ऑफ आवर एनर्जी.
ऊर्जेची जी वेगळी स्वरूप आहे त्याचंच एक आरोग्य हे एक स्वरूप आहे. जसं मी आधी बोललो, नेहमी बोलतो की एनर्जी इज एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला जर आरोग्य चांगलं ठेवायचं तर तुमची ऊर्जा चांगली ठेवा. ऊर्जा चांगली ठेवायची म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. सो 3 नंबरवाल्यांनी स्ट्रिक्टली सात्विकता मेंटेन करावी आणि त्यांनी ह्या जुलै महिन्याचा बेनिफिट घ्यावा, कारण त्यांना दैवी शक्तींची साथ खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकते. जे तुम्ही मॅनिफेस्टन्सन एका रीलमध्ये तुम्ही बोलला होता, ते ह्या महिन्यात ते 3 नंबरवाले करू शकतात. त्यांना खूप चांगला सपोर्ट मिळेल. आता आपण 4 नंबरकडे येऊयात. 4 नंबर आणि जुलै महिना 4 and 7 कम्प्लीट पॅकेज ब्रेन आणि हार्ट. त्याच्यामुळे या 4 नंबरवाल्या लोकांना संधी अशी आहे की जे आत्तापर्यंत त्यांची कामं डिस्टर्ब होत होती किंवा मग ते हेल्थ डिस्टर्ब होत होती, कुठेतरी त्यांचं काहीतरी अनसॅटिस्फाईड गोष्टी होत्या त्यांच्या काही महिन्यामध्ये, या महिन्यात त्यांना तो बॅलन्स आणता येईल. प्रोव्हायडेड अगेन त्यांनी मेडिटेशन करणं तर गरजेचं आहेच. त्यांनी आहारही आता संतुलित घ्यायचा आहे. व्हेज नॉनव्हेज बाजूला ठेवा, पण आहारामध्ये संतुलन गरजेचं आहे. कारण तिथे जर त्यांनी आहारामध्ये संतुलन ठेवलं तर ऑलरेडी त्यांना नंबर्स ही एक स्टॅबिलिटी देत आहेत 4 and 7. ठीक आहे. त्यामुळं तो बॅलन्स त्यांना त्यांच्या लाईफमधील त्यांच्या कामामध्ये डे टू डे लाईफमध्ये येऊ शकतो आणि त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना घेता येईल. म्हणजे ते हेल्थमधनं काही हेल्थ इश्यू चालू असेल त्यातनं ते बाहेर येऊ शकतात या महिन्यामध्ये. ॲट द सेम टाईम बाकीच्या काही प्रॉब्लेम असेल त्यातनं ते बाहेर येऊ शकतात. जर त्यांनी एनर्जीचा जो बॅलन्स त्यांना बाय डिफॉल्ट मिळतो या जुलै महिन्यात, तो त्यांनी प्रॉपरली ॲडॉप्ट केला पाहिजे. आता आपण पुढच्या नंबरकडे 5 नंबर. 5 नंबर हा मोस्ट अनस्टेबल नंबर. जुलै महिन्यामध्ये इमोशनल लेवलवर बऱ्याच गोष्टी वरखाली होऊ शकतात इन जनरल, कारण जुलै महिना नंबर ऑफ 7, इट इज कनेक्टेड विथ अवर हार्ट. आणि 5 नंबर हा अतिशय चंचल आहे, बुधाचा नंबर आहे. आणि म्हणजे ह्या नंबरच्या लोकांना आज हे आवडतं आहे तर पुढच्या मिनिटाला वेगळं आवडतं, त्याच्या पुढच्या वेळेला वेगळं आवडेल. तर त्या लोकांनी या महिन्यात कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे. अगेन कन्सिस्टन्सी कुठली? विचारांची. माइंडसेट फिक्स ठेवणं हे गरजेचं आहे. अदरवाईज दे मे गेट हर्ट. जसं 2 नंबरवाल्यांनाही इमोशनल डिस्टर्बन्स किंवा इमोशनल सफरिंग, तसं 5 नंबरवाल्यांनी होण्याची शक्यता आहे की इमोशनल डिस्टर्बन्स, इमोशनल सफरिंग. सो त्यांनी तो बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि 5 नंबरवाल्यांना मी म्हणेल की एक कन्सिस्टन्सी तुमच्या आहारामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे आजचं शेड्यूल वेगळं, उद्याचं वेगळं, वेळ पण वेगळी, मेनू पण वेगळा, असं होणं योग्य नाही. जे 5 नंबरवाल्यांचं जास्त असतं. तर थोडंसं त्यांनी ती बाजू जर मेंटेन केली आहाराची आणि इमोशनल लेवलवर तुम्ही कन्सिस्टंट राहिलात, डिटरमाइंड राहिलात पूर्ण महिनाभर, तर हा महिना तुम्हाला खूप चांगल्या लेवलवर, म्हणजे हेल्थ ॲट द सेम टाईम तुमचा बिझनेस किंवा तुमचा जॉब, करिअर जे काय असेल तिथे तुम्हाला व्यवस्थित सक्सेस मिळू शकतं. आता पुढचा नंबर आपल्या नंबर 6. तर नंबर 6 जुलैसाठी इमोशनल अटॅचमेंट कमी करणं गरजेचं आहे. खास करून आपल्या पारिवारिक लोकांबरोबर ओव्हर थिंकिंग, ओव्हर अटॅचमेंट, खूप जास्त आपल्या जवळच्या लोकांचा विचार करणे, अतिविचार हे जर केला तर 6 नंबरवाल्यांना यावेळी निराशा खूप येऊ शकते या महिन्यामध्ये. वैसे वर्षा जर त्यांनी त्यांच्या भावनांना योग्य पद्धतीनं चॅनलाइज केलं, योग्य पद्धतीनं एक्सप्रेस केलं, तर त्यांचे रिलेशनशिपमध्ये या महिन्यात त्यांना खूप चांगले पॉझिटिव्ह बदल अनुभवायला येऊ शकतात. ॲट द सेम टाईम हेल्थ लेवलवर जर बघितलं तर मी रेकमेंड करेन की महिना आहे त्यांचा चैन मोज वगैरे करण्याचा, पण थोडंसं जिभेवर नियंत्रण ठेवा. बस थोडंसं नियंत्रण ठेवा, म्हणजे बाकी काही काळजी करायची गरज नाही. ओके. आता
पुढचा नंबर 7 नंबर सर्वात काळजी घेण्याचा नंबर आहे हा जुलैमध्ये. कारण ज्यांचा भाग्यांक मूलांक 7 आहे, ॲट द सेम टाईम महिनाही 7 आहे. आणि 7 नंबर म्हणजे इमोशनल. त्यामुळं 7 नंबरचे लोक या महिन्यात खूप जास्त इमोशनल होण्याची शक्यता आहे. फ्रस्ट्रेशनमध्ये जाणं किंवा इमोशनल अँझायटी, डिप्रेशन हे होण्याची खूप शक्यता. ठीक आहे. मन तुटणं, विश्वास तुटणं खूप शक्यता आहे. त्यामुळं आय स्ट्रॉंगली रेकमेंड 7 नंबरवाल्यांनी जुलै महिन्यामध्ये फक्त स्वतःवर फोकस करावा. फक्त कनेक्ट विथ युअर सेल्फ ओनली. दुसरी गोष्ट, इमोशनल कुठलाही निर्णय घ्यायचाच नाही आहे. होतं तेवढं अवॉइड करा. आर्ग्युमेंट अवॉइड करा, इमोशनल डायलॉग्स अवॉइड करा. जे रिलेशनशिप कुठं थोडंसं सेन्सिटिव्ह बनलेलं असेल तिथं जास्त त्या विषयाला धरून चर्चा अवॉइड करा. कारण 7 नंबर कधी तरी तो इमोशनल लेवलवर जाऊन चुकीचं बोलायला भाग पाडतो, चुकीची कृती करायला भाग पडतो आणि मग असं नुकसान होतं की जे इरिव्हर्सेबल असतं. तर 7 नंबरवाल्यांनी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना एक बेनिफिट्स असे आहेत की त्यांना ॲन्सेस्टर्स एनर्जी कनेक्ट होऊ शकते. हा एक प्लस पॉईंट आहे. जर त्यांनी व्यवस्थित मेडिटेशन केलं या महिन्यामध्ये तर त्यांना ॲन्सेस्टर्सचे ब्लेसिंग खूप चांगल्या पद्धतीनं या महिन्यात मिळू शकतात. आणि ते ॲन्सर्सचे ब्लेसिंग्स बरोबर त्यांना गायडन्स पण मिळेल. जे काय आयुष्यात जर काय अडीअडचणी चालू असतील समस्या तर त्याच्यावर ॲन्सेस्टर मार्गदर्शन पण देतील. कसं ते ती एनर्जी त्या पद्धतीनं काम करते. पण जर 7 नंबरवाल्यांनी जर मेडिटेशन रेग्युलर केलं या महिन्यात आणि इमोशनल झाले नाहीत, भावनेच्या आहारी गेले नाहीत, स्वतःवर फोकस केला तर त्यांना खूप चांगली संधी आहे एक प्रमोशन घेण्याची. सो दे कॅन टेक द ॲडव्हान्टेज. आता 8 नंबरकडे येऊ. 8 नंबर तसा हा नंबर खूप रिजिड आहे, खूप प्रॅक्टिकल आहे. त्यामुळं त्यांना या महिन्यात तुलनात्मक इमोशनल जास्त झाल्याचं जाणवेल. कारण तसे 8 नंबरवाले इमोशनल होत नाहीत. दे आर व्हेरी स्टडी, दे आर व्हेरी डिटरमाइंड. एक जनरली ते रिजिड असतात. एक घाव दोन तुकडे, स्ट्रेट फॉरवर्ड. तिथं भावनांना काही हे घेण्यात नसतं. पण या महिन्यात ते कुठेतरी त्यांना इमोशनला असं इमोशनल फ्रंटला सामोरं जावं लागू शकतं. तर माझी एक विनंती राहील 8 नंबरवाल्यांनी, तुमचा नेहमीचा जो हातखंडा आहे स्ट्रेट फॉरवर्डनेस, एक घाव दोन तुकडे, तो या महिन्यात वापरायचा नाही. नाही तर मनं तुटतील, नाती तुटतील. खूप चांगले जे काही ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला येण्याची पॉसिबिलिटी आहेत, खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला येऊ शकत आहेत, त्या तुम्ही घालवताल. आणि खूप चांगले मुवमेंट्स तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात मिळू शकतील जर तुम्ही तुमच्या स्ट्रेट फॉरवर्डनेसला आवर नाही घातला या महिन्यात. तर तुम्ही ते चांगले मुवमेंट्स गमावताल. तर शक्यतो तसं होऊ देऊ नका. ठीक. आता आपण 9 नंबरला घेऊया. 9 नंबर अग्रेसिव्ह नंबर, शॉर्ट टेम्पर्ड. त्यामुळं ऑब्वियसली त्यांच्या संयमाची परीक्षा होऊ शकते जुलै महिन्यात. काही होऊ दे, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, हे मी 9 नंबरवाल्यांना सांगेन. कारण 9 नंबरवाले नाती सांभाळून घेऊ शकतात. पण जर कुठेतरी खट्ट झालं तर डायरेक्ट ब्लास्ट आणि त्याच्यात खूप मोठ्या लेवलचं नुकसान होण्याची शक्यता राहू शकते. त्यामुळं रागावर नियंत्रण ठेवणं प्रचंड गरजेचं आहे 9 नंबरवाल्यांनी, स्पेशली जुलै महिन्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली तुमच्या इमोशनला, तुमच्या इगोला कुठेतरी या महिन्यामध्ये चॅलेंज होऊ शकतं. तर मी असं रेकमेंड करेन, भावनाच्या आहारी जाऊ नका. कोणी चॅलेंज दिलं, ओके बाबा तू मोठा, ठीक आहे, डन, मी लहान, ॲग्री करा आणि पुढे चला. त्या ट्रॅपमध्ये अडकू नका. ओके. जर या महिन्यात तुम्ही तुमच्या इमोशन्सवर आणि तुमच्या रागावर जर नियंत्रण ठेवलं तर डेफिनेटली हा महिना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं आउटपुट देऊ शकतो. हा नेमकाच सर खूप डिटेलमध्ये बोलण्याची गोष्ट आहे किंवा टॉपिक आहे आपण म्हणू बरोबर. शकतो असं.
तर पुढच्या महिन्याचे जे काय पुढे जाऊन हेल्थ रिलेटेड किंवा मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ रिलेटेड गोष्टी असतील किंवा काय काळजी घेतली पाहिजे हे आपण डिटेलमध्ये पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की येस प्रेक्षकांना सांगूयात. येस नक्कीच. सो सर, बिफोर वी एंड दिस पॉडकास्ट आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. हां. तर पहिला क्वेश्चन असा आहे की एक हेल्थ हॅबिट जी प्रत्येकाने उद्यापासूनच सुरू केली पाहिजे. सूर्योदयाच्या आधी उठणं. एक वास्तू मिस्टेक जी सर्वाधिक दिसते. ईशान्येमध्ये टॉयलेट. ओके. एक मॅनिफेस्टेशन बद्दलचं मिथ. मी जे बोलेन ते प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे. एक नॉट पॉसिबल. हो. एक अफर्मेशन. आय विल बॅलन्स माय एनर्जी. मेडिटेशन जास्त इम्पॉर्टंट आहे की वॉकिंग जास्त इम्पॉर्टंट आहे? वॉकिंग योग्य पद्धतीनं करणं हेच एक मेडिटेशन आहे. शुगर की स्ट्रेस, आरोग्याचा मोठा शत्रू कोण? थॉट प्रोसेस. मोबाईल की निगेटिव्ह पीपल, जास्त नुकसान कोण करतं? आपण स्वतःच. मोबाईल नाही, निगेटिव्ह लोक नाही आहे, आपण स्वतःचं जास्त नुकसान करतो. एक मंत्र जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावा. इफ आय एम इन पेन आय एम इन फॉल्ट. थँक्यू सो मच सर, आज आमच्यासोबत पॉडकास्टला येण्यासाठी तुमचा व्हॅल्युएबल टाईम काढून तुम्ही आमच्यासोबत आज प्रेझेंट राहिलात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस.